स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्ही घरातील भांडणांमुळे त्रास असेल तर काही वास्तू उपाय अवश्य करा। हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुख शांती मिळेल। या वास्तू टिप्स जाणून घेण्याच्या आधी आपल्याला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते। याचा घरातील सदस्यांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकाराने परिणाम होतो। आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो। या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद, भांडणे आणि कलह राहतो। आर्थिक समस्या घरात राहतात। वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतो। वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात। असे केल्याने घरात सुख शांती नांदते। वास्तूशी संबंधित या उपायाबद्दल जाणून घेण्याच्या आधी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, घरातील कलह दूर करण्यासाठी काय काय वास्तू उपाय आहे, चला तर बघूया। पहिला वास्तू उपाय आहेत वास्तुदोषांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यांवर काही उपाय करावेत। घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा। दुसरा, थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घरच्या मुख्य दरवाजांवर शिपडा। यानंतर दरवाजांच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा। असं केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते। तिसरा, मुख्य दरवाजांवर हळदीचं पाणी शिंपडण्याने वास्तुदोष दूर होतो। घर नेहमी स्वच्छ ठेवा। ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवलक्ष्मी कधीच राहत नाही। चौथा, घरामध्ये वारंवार भांडणे होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा। कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते। पाचवा, पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका। यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहून द्या। ह्या उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते। आणि आखरी, घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळांच्या झाडाची पूजा करावी। घराजवळ पिंपळांचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे। यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांचा कृपा राहते। मित्रांनो, वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व आहे। व्यक्तीच्या आयुष्यात कधीकधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणं अशक्य वाटते। कधीकधी घरातील वास्तुदोषांमुळेही असं होते। वास्तुशास्त्रात असं अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांना अवलंबन केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते। वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। जर तुम्हाला उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू